नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेत संवाद व त्यावरील आधारित प्रश्न हे कसे विचारले जातात ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी काही सूचना तुमच्या लक्षात ठेवायच्या आहेत, त्या आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. तर सुरुवातीला सूचना वाचूयात. 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणाऱ्या बोलण्याला संवाद म्हणतात. संवाद कोठे झाला, केव्हा झाला, कोणाकोणात झाला, संवादाचा विषय काय होता, असे कोण म्हणाले, या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर संवाद काळजीपूर्वक वाचा. स्थळ, वेळ, प्रत्यक्ष सहभागी व्यक्तींची संख्या, उपस्थित व्यक्तींची संख्या नीट लक्षात घ्या. फक्त मान डोलावणारी, बाय बाय असा इशारा करणारी, टाळ्या वाजवणारी, हसणारी व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी व्यक्तीमध्ये येत नाही. त्यानंतर सूर्योदय, सूर्यास्त, दिवे लागण्याची वेळ, पक्षी घरट्याकडे येणे, गुरे गोट्याकडे परतणे, सूर्य डोक्यावर येणे, मुले शाळेत जाण्याची वेळ अशा सूचक शब्दावरून संवादाची वेळ लक्षात येऊ शकते. त्यानंतर संवादावर किमान 3 प्रश्न विचारले जातात. तर्कज्ञानाचा वापर करून अचूक उत्तरांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. अशा पद्धतीनं काही सूचना आहेत, आपण ते काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि संवाद व त्यावरील आधारित प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आहेत. संवाद व त्यावरील आधारित प्रश्न. पुढील संवाद वाचून त्याखाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नांच्या योग्य उत्तरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अरे सदा, झाले का झाडांना पाणी घालून? हो गुरुजी, आता काय करायचे? आता गावातील पाणवठ्यावर जायचे आहे. तेथे आपण पाण्याचे उपयोग व जलप्रदूषण कसे होते याची माहिती घेऊया. नमस्कार गुरुजी. नमस्कार काका, या. गुरुजी, शाळेचे नंदनवन केले तुम्ही. मुलांना कामात रमवलंत. मनापासून केलेल्या गोष्टीला सुंदर रूप येते काका. खरे सांगू गुरुजी, हे सर्व पाहिले की गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. तुमच्या झटण्याला आज अर्थ झाला. सरपंच म्हणाले. तर अशा पद्धतीनं संवाद आहे. तर आपण संवाद काळजीपूर्वक वाचायचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न पहिला, गुरुजी पाणी हा पाठ कोठे शिकवणार आहेत? बघा, तर या पद्धतीनं आपण संवादामध्ये पाहिल्या की आता गावातील पाणवठ्यावर जायचे, तेथे आपण पाण्याचे उपयोग व जलप्रदूषण कसे होते याची माहिती घ्यायची आहे. तर गुरुजी पाणी हा पाठ कुठे शिकवणार आहेत? तर पाणवठ्यावर. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर नंबर 2, वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे? तर या ठिकाणी वाचायचं आहे आपल्याला. संवादामध्ये प्रत्यक्ष व्यक्ती किती आहेत? तर ते वाचून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तर 3 जणांनी या संवादामध्ये भाग घेतला आहे. त्यानंतर वरील संवादात गुरुजींचा कोणता विशेष गुण दिसतो? तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मुलांना अनुभवातून शिक्षण देतात. अशा पद्धतीने संवाद व त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. ते आपण संवाद काळजीपूर्वक वाचून त्यावरती विचारले जाणारे प्रश्न याची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.